महापालिकेमध्ये आज बैठक घेतली, काय नेमकी चर्चा होती? महापालिकेमध्ये आज कोल्हापूर शहरामध्ये जे नागरीकरण वाढत चाललेलं आहे, मोठ्या प्रमाणात महालक्ष्मीसाठी भक्तगण येत आहेत, टुरिझम वाढलेलं आहे, उद्योग वाढत चाललेले आहे। या दृष्टिकोनातून शहरामध्ये जो तणाव निर्माण व्हायला लागलेला आहे वाहतुकीचा किंवा रहदारीचा, या सगळ्या संदर्भात आणि अनेक विषय आज घेतलेले होते। त्यामध्ये प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री मोदीजींच्या योजनेतून 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेले आहेत। तर त्याच्या वर्क ऑर्डर झालेले आहेत, त्याच्या कामाचा आढावा काय स्टेटस आहे। साधारण 18 महिन्यामध्ये हे सगळे प्रकल्प, त्याच्यासाठी लागणारे इमारती, टर्मिनल बिल्डिंग, इलेक्ट्रिक लाईन जे असतात ST LT लाईन, त्या सगळ्या पूर्ण होतील आणि त्या बसेस शहरामध्ये कार्यान्वित होतील। यासाठी आज या बैठकीतला हा महत्त्वाचा एक मुद्दा होता। शहराअंतर्गत जे रस्ते गेले अनेक दिवस सुरू होते, राज्य शासनाकडून किंवा DPCतून जे रस्ते मंजूर झालेले होते, 100 कोटीचे रस्ते, 25 कोटीचे रस्ते, त्याचा एक आढावा घेतलेला आहे। साधारण मार्च अखेरपर्यंत हे सगळे रस्ते पूर्ण होतील अशी ग्वाही आता प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची शहरामध्ये रोज बऱ्याच भागांमध्ये तक्रार आहे आणि त्याच्या संदर्भात माहिती घेतली असता शहरामध्ये अमृत योजना जी केंद्र सरकारची आहे, त्यातून 12 पाण्याच्या टाक्या नवीन बांधण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी 11 टाक्या या 15 दिवसात किंवा 1 महिन्यात कार्यान्वित होतील आणि त्याचबरोबर शहराअंतर्गत 216 किलोमीटरची पिण्याची पाईपलाईन ती आता पूर्ण झालेली आहे आणि त्यातून हे पाण्याचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे। पाण्याचं डिस्ट्रीब्युशन सध्या होत नाही आहे, त्याचे काही जॉईनिंग राहिलेले आहेत, काही कनेक्शन्स इंटरलिंकिंग राहिलेले आहेत। महिन्याभरात तेही होतील आणि त्याच्यानंतर जो आज पाण्याचा सगळा दबाव निर्माण व्हायला लागला आहे तोही पूर्ण होईल। त्याचबरोबर आणखीन बरेच उद्यान विकासासंदर्भात असेल, क्रीडांगण विकासासंदर्भात असेल, शहरांतर्गत असणाऱ्या LED लाईट जे आहेत त्या बऱ्याच ठिकाणी बंद असतात रात्री, त्यामुळं काहीतरी अपघात होऊ शकतात। अशा अनेक विषयांवर आज चर्चा झाल्याने सकारात्मक बैठक झालेली आहे। कोल्हापूरला पालकमंत्रीपद अद्याप जाहीर झालेलं नाही, भाजप पालकमंत्रीपद जाईल आणि बंटी पाटील यावर म्हणाले की पालकमंत्रीपद हे फक्त झेंडा फडकवायसाठी नाही, काय भाजपकडं मिळावं अशी आमची मागणी आहे, आमची इच्छा आहे, परंतु हा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार आमचे वरिष्ठ नेते सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघं निर्णय घेतील। जे कोण पालकमंत्री येतील ते या शहराच्या, या जिल्ह्याच्या विकासासाठी परिपूर्ण काम करतील आणि आम्ही सर्व आमदार आणि खासदार आम्ही त्यांना साथ देऊ। साहेब, रस्त्याच्या वाहतूक प्रचंड कोंडी होती, एक फ्लायओव्हरचा एक प्रस्ताव होता, आपण आणि अमोल साहेबांनी त्यासाठी बरंचसं काम केलं होतं, तर नेमकं काय ह्याच्यापासून आपल्या शिरोलीपासून ते ह्याच्यापासून माननीय आमदार अमोल माडिक यांनी पूर्वीच्याच 2014 ते 19 त्यांच्या कालावधीमध्ये शहराअंतर्गत 7 फ्लायओव्हरची मागणी केलेली होती आणि त्याचा प्रस्तावही बनवलेला होता, त्याच्या डिझाईन बनवलेले होते। मध्यंतरी 5 वर्ष ते सत्तेमध्ये नव्हते, ते पदावर नव्हते। आता नव्यानं 2च महिन्यापूर्वी ते पुन्हा आमदार झालेले आहेत आणि त्यांनी पुन्हा त्याला आता सुरुवात केलेली आहे। कोल्हापूर शहराच्या तावडे हॉटेलपासून हे फ्लायओव्हर सुरू होतील आणि शहरामध्ये जिथं जिथं आत्ता वाहतूक कोंडी होते त्या सर्व भागांना स्पर्श करून हे 7 फ्लायओव्हर करण्याचा अमोल माडिकांचा मानस आहे आणि त्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे। साहेब, बंटी पाटलांनी म्हणजे विकासासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला होता, त्यांनी महायुतीकडे बोर्ड दाखवले, त्यांनी म्हणले की महायुतीचा विकासाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, त्यांना विचारा नेमका महायुतीचा विकासाचा फॉर्म्युला काय जिल्ह्याच्या? हे पहा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी खूप मोठा आशीर्वाद महायुतीला दिलेला आहे, म्हणजे भूतो न भविष्य ते असं यश कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालेलं आहे। 10-0चा स्कोअर झालेला आहे, त्यामुळं इथून पुढं कोल्हापूरमध्ये विकासाची गंगा येणार। कुणी काही म्हणत असेल, उपहासात्मक काही बोलत असतील तर आता लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे, कारण जनतेनं आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे। जनतेचे जे प्रश्न असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रश्न आणि मागण्या असतील, ते सगळ्या मागण्या आता महायुती सरकार पूर्ण करेल। मुख्यमंत्री साहेब एकटेच ॲक्शन मोडवरती दिसत आहेत, आता बाकीच्यांनी अजून मंत्र्यांनी पदभार पण स्वीकारलेला नाही असंही सुप्रिया सुळेताई म्हणतात, आपलं काय म्हणणं आहे याच्यावरती? बहुतांश 70% 80% लोकांनी, मंत्री महोदयांनी पदभार स्वीकारलेला आहे। काही लोक काही दिवस बघतायत, काही मुहूर्त बघतायत, त्यात मध्यंतरी हा न्यू इयरचा सगळा वीकेंड होता। या आठवड्यामध्ये सगळे तुम्हाला 100% ॲक्शन मोडवर दिसतील। जिल्ह्यातल्या कारखान्यांनी FRP जाहीर केल्यात, मात्र राजारामचं सगळ्यात कमी असताना आपण FRP बाबत नेमकी काय भूमिका असणार आहे? राजारामचं सगळ्यात कमी आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार म्हणते या संदर्भात। राजारामचं सगळ्यात कमी आहे म्हणून कोणी सांगितलं? तुमच्याकडे आहेत का आकडेवारी? नाही, असं म्हटलं जात आहे।
राजारामचा म्हणतंय? कमी आहे कोण म्हणतंय असं? तुलनेत बाकीच्या. नाही आता कोण विरोधकांनी असं टीका केली तुम्ही आहे. तुमच्याकडे माहिती असली पाहिजे ना. हां. तुमच्याकडे आहे का माहिती? आता विरोधकांनी त्या संदर्भात टीका केली आहे. हो, मी काय म्हटलं, तुम्ही प्रश्न विचारलाय का नाही? मला माहिती आहे राजारामचा दर काय आणि जिल्ह्यातल्या कारखान्यांचा दर काय. तुम्ही म्हणताय की राजारामचा सगळ्यात कमी दर आहे. तुम्हाला माहिती आहेत का दर काय आहेत ते? राजारामचा जरी दर कमी नसला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना दराच्या आंदोलनात आता उभा राहणार आहे. अजून आम्हाला दर पाहिजे FRP च्या. स्वाभिमानी संघटनेनं आंदोलन केलंच पाहिजे, कारण त्यांचा शेतकऱ्यांच्या बाबतीतला हा पूर्वीपारपासूनचा हा अजेंडा आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहिजे. स्वाभाविक आहे, ते शेतकरी नेते आहेत. FRPच्या पेक्षा जादा किती दर मिळाला पाहिजे यासाठी स्वाभिमानींनी आंदोलन करणं हा खरं म्हणजे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु FRP देणं बंधनकारक आहे. FRP प्रमाणे सर्वच कारखान्यांनी आपले दर जाहीर केलेले आहेत आणि दिलेले आहेत, आणि त्याच्यावरती जो काही दर द्यायचा असेल तो समन्वयानं बसून ते निर्णय घेतील. साहेब, मुश्रीफ साहेबांचे निकटवर्ती आणि ठाकरे गटाचा एक बडा नेता त्यांच्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या काय? एक नेता नाही, अनेक नेते भाजपमध्ये येणार आहेत. आगे आगे देखिए होता है क्या.